तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे रेश्मा. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. मी 2-2.5 महिन्यानंतर ब्लॉग टाकते आता, कारण खरंच मला जमत नव्हतं ब्लॉग टाकायला. मी प्रयत्न करत होते पण होत नव्हता. सो माझ्या आठवडाभरामधलं असं जेवढा काही मी शूट केलेलं आहे ते मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेलं आहे. सो प्लीज व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब नक्की करा. ढगाळ वातावरण झालं आहे आमच्या इथे. चिकू पण झोपला. तो झोपला ना तोपर्यंत मी माझी ना सगळे कामं करून घेते, कारण तो उठला ना होत नाही. आणि यश पण छोटा आहे, तो पण त्याला काही धरत नाही, तो पण लहान असल्यामुळे. आणि हा झोपतो तोपर्यंत माझी सगळी कामं होतात, आणि जेव्हा तो उठला ना मग बाकीचं काहीच होत नाही. मग मला थोडी दुपारी झोप लागते, पण ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं, त्यामुळे माझी पण झोप होत नाही. आणि सारखं त्याला बाहेर जातो तो सारखं, त्यामुळे बाहेरून त्याला पकडून 10 वेळा तरी पकडून त्याला परत घरात आणून बसावं लागतं. खूप प्रयत्न करते मी लॉंग व्हिडिओ टाकण्याचा, पण अजिबात होत नाही आहे. जितका जमेल तितकं मी मिनी ब्लॉगच टाकत आली आहे. आम्ही तुळजापूरला पण जाऊन आलो सुट्टीच्यामध्ये, मुलांना जेव्हा सुट्टी पडली त्याच्यानंतर, कारण चिकूचं जावळ काढायचं होतं. सो जावळ काढलो, खूप प्रयत्न केला. म्हणजे माझी तरी खूप इच्छा होती की तिथे मी ब्लॉगिंग वगैरे करू, पण मला कारमध्ये व्हॉमिटिंग होते, मला पण त्रास होतो. त्यामुळे हा चिकू, आणि इतकं ऊन होतं. आत्ता तरी थोडंफार कमी झालं आहे. एप्रिल महिन्यामध्येच इतकं ऊन होतं ना, त्यामुळे काहीच सुचलं नाही तेव्हा. सो आम्ही जावळ वगैरे काढलं छान, ते सगळं कार्यक्रम करून मग तेव्हा मी पुण्यात गेले. मग पुण्याला गेल्यानंतर तिथे पण थोडेसे मिनी ब्लॉग्स मी टाकलेत, आणि इथे आल्यानंतर 2-3 टाकले. सो मी ट्राय करेल की माझे लाँग व्हिडिओज पण अपलोड करण्याचे, आणि काही आठवड्याभराचं जे काही रुटीन असेल त्या व्हिडिओमध्ये पण मी शेअर केलेलं आहे. सो स्किप न करता बघा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, नवीन बघत असाल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि छान छान कमेंट करा. आज सकाळी आमच्या इथे पाऊस पडला, पण पाऊस पडल्यामुळे थोडंफार थंड वाटत होतं थोड्या वेळासाठी. नंतर तर दिवसभर गरम होत होतं. काल दुपारी मुलाने केक केला होता, तो थोडासा ओके टाईप झाला होता. सो ह्याला तो केक जरा जास्तच आवडला. पूर्ण चेहरा केकने माखवून घेतला आहे तो, आणि तोच ते रडून मागतोय. सो आज संडे असूनसुद्धा मी जरा स्वयंपाकाला लवकर लागले, कारण आज सगळ्या गोष्टी ज्या पेंडिंग आहेत ना आज करायचं ठरवलं होतं. सो आमची शेगडी एकच चालू आहे, त्याचा बर्नर. सो तो रिपेरिंगला द्यायचा होता, पण त्यांना आजही काम त्यांचं होतं, कारण आज मंथ एंडिंग असल्यामुळे. सो उद्या सुट्टी आहे, सगळ्या गोष्टी उद्या होतील. सो इथे मी गहू निवडायला बसले, आणि मध्ये आमचे दोघांची लुडबुड चालू आहे. आणि आपण लहान असताना आपण कधीतरी मम्मीची अशीच हेल्प केलो असेल. सो हा मंडेच्या दिवशी जो मी शूट केलेला व्लॉग आहे, कारण ते ह्या दिवशी घरी होते, त्यामुळे सकाळी मला इतकं स्वयंपाकाचं वगैरे काही टेन्शन नव्हतं. सो तांदूळ धुवून घ्यायचे होते मला, कारण आम्ही पुण्याला जाणार होतो, म्हणून घरी काहीच किराणा पण भरला नव्हता, किंवा पीठ पण थोडंसं आम्ही कमीच दळून आणलं होतं थोड्या दिवसापुरतंच. कारण पुण्याला जाणार, मग सगळं किराणा भरून वगैरे उपयोग आहे ना पीठ वगैरे ठेवून, जर करणारच नसेल तर. तो त्या ह्याच्याने आम्ही काहीच केलं नव्हतं. सो म्हणजे मी पुण्यावरून आले, मग किराणा वगैरे भरायचा होता. सो संडेला ते गेले होते ऑफिसला, मग त्याच्यानंतर त्यांना सुट्टी घ्यायची होती. सो सोमवारच्या दिवशी त्यांनी सुट्टी घेतली, त्यामुळे सकाळी इतकं काही काम नव्हतं. सो भक्तीला ना चपातीपेक्षा तांदळाची भाकरी जास्त आवडते, त्याच्यामुळे सकाळी ना मी इथं तांदूळ धुवून इथं सुकवण्यासाठी घरातच पसरवून ठेवलं होतं. आणि तसं पण आज थोडंसं ढगाळच वातावरण होतं, जास्त काही ऊन नव्हतं. हा नेहमी मध्ये असतो. सो गहू मी साफ करून ठेवलेच होते. सो तांदूळ पण छान सुकले होते, ते दोन्ही पण छान पोत्यात भरून मी दळण देण्यासाठी तयार करत होते. आणि आम्हाला कुठेतरी जायचं होतं, सो त्याच्यासाठी पण आम्ही दोघं रेडी झालो. मी कुठलं काम करते आणि हा मध्ये आला नाही असं होणारच नाही आहे. सो आम्ही रेडी झालो डीमार्टसाठी निघायला. आणि मी नेहमी जात नाही, प्रत्येक गोष्ट असेल काही असेल ना वस्तू, तर ते घेऊन येतात, कारण त्यांच्या कामावरून येतानाच डीमार्ट लागतं घरी येताना. सो फक्त मी व्हॉट्सअप करून टाकते, सो ते घेऊन येतात. पण यावेळेला खरंच मी लहान मुलांसारखी जिद पकडले की नाही मला पण यायचं आहे. आणि आज सोमवार असूनसुद्धा इतकी गर्दी होती ना डीमार्टमध्ये की विचारायला नको. सो आम्ही तिथे गेलो. ऑफकोर्स फोन तिथे अलाउड नव्हता, सो मला आतमधून काहीच मला शूट करता आलं नाही, आणि गर्दी भरपूर होती. आणि नको म्हणता इतकं सामान झालं डीमार्टमध्ये की बिल भरपूर आला, त्यामुळे बाहेर काही खाण्याचं वगैरे कॅन्सलच झालं. त्याच्यानंतर आम्ही तिथे पिझ्झा खाल्ला, आणि तो पण ना ओके होता. मला इतका जास्त काही तो आवडला नाही, आणि ते पण भरपूर वेटिंगला लागावं लागलं, अर्धा तास वेटिंगवरती होतो. त्याच्यानंतर आम्ही पिझ्झा खाल्ला, असा कॉर्नचा असा पिझ्झा होता तो. यश तर तो काही खाल्ला नाही, फक्त पॉपकॉर्नच खाल्ला. आणि मी आणि आम्ही दोघांनीच मिळून पिझ्झा खाल्लो दोघांनी पण. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, आणि एकमेकांवरती नुसतं ब्लेम करत होते की तुमच्यामुळे बिल जास्त आला किंवा माझ्यामुळे आला. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी हसते आहे कारण शूट करते आहे मी खाताना. सो ते मला बोलत होते की काय चालू आहे, सो त्याच्यामुळे मला हसू आलं. आणि तर आम्ही सगळं आवरून ना आणि घरी गेलो. घरी गेल्यानंतर
आम्ही गुलाबजामचा प्रीमिक्स आणल्यापासून यश नुसता मागे लागला होता की त्याला गुलाबजाम खायचा आहे, पण काल पण मी त्याला टाळलं, मी बनवलं नव्हतं. नेहमी मी चितळ्यांचं आणते कारण ते टेस्ट वाईज पण छान असतात आणि ह्याच्या अगोदर पण मी केलं होतं पण ते छान झाले होते. पण या वेळेला ना नेहमी असं होतं की गडबड झाल्याशिवाय होत नाही. सो पीठ यावेळेला होतं आणि हे पहा क्रॅक्स आले त्याच्यावरती. सो नशीब ते फुटू नाही, आता ते पुढे माहिती पडेलच कसे होतील. सो नंतर अजून थोडंसं त्यामध्ये दूध टाकलं मी आणि ते थोडं पीठ ना मऊ करून घेतलं आणि त्याच्यानंतर पुन्हा छोटेसे गोळे करून घेतले मी राहिलेल्या पिठांचं. सो पाक मी अगोदरच तयार करून ठेवला होता. नंतर 2-3 वेळा असं मी थोडेसे त्याचे गोळे करून ना तळून घेते. गोल्डन रंग येईपर्यंत ते तळले आणि एका बाजूला काढून घेतलं आणि पाक थोडंसं ना गरम असेल तेव्हाच मी ते गुलाबजाम त्यामध्ये टाकले. सो छान झाले होते, फुटले एकही नव्हते. तर टेस्ट वाईज गुलाबजाम तर खूप छान झाले होते. आम्ही सगळ्यांनी पण एन्जॉय केले ते गुलाबजाम.